आज राज्यभरात विविध संघटनांची आंदोलनं विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुण्यात शिक्षकांच्या पवित्र पोर्टल कृती समितीचं आंदोलन सुरू आहे, तर मुंबईसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचं उपोषण हे सुरू आहे। कोल्हापुरात गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत धनगर समाजानं आंदोलन केलंय, तर बारामती आणि पंढरपूरमध्ये धनगर समाजानं रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालं। तर मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड आणि अहमदनगर सोबतच संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात येतं। तिकडे संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराजांविरोधात रॅली काढली। खरं तर आजचा सोमवार हा आंदोलनाचा वार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण राज्यभरात विविध ठिकाणी विविध संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलनं केली जात आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आता आक्रमक झालेला आहे। धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येते। कोल्हापुरात गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन केलं जातं। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची धनगर समाजाची मागणी आहे। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। शेखर, खरं तर आंदोलनाला एव्हाना सुरुवात झाली असेल, गोपीचंद पडळकर हे सुद्धा कोल्हापुरात पोहोचलेत, काय आत्ताची परिस्थिती? विक्रांत, मागील अर्ध्या तासापासून हे आंदोलन जे आहे ते कोल्हापुरात रास्ता रोको सुरू आहे। कोल्हापुरातला माझ्या मागे दिसणारा हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या महामार्गाच्या बाजूलाच असणाऱ्या तावड्या हॉटेल परिसरामध्ये हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि माझ्या बाजूला आपण पाहताय गोपीचंद पडळकर स्वतः या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहेत। अनेकांना संबोधित देखील करताना या ठिकाणी दिसत आहेत। खरं तर गेल्या अर्ध्या तासांपासून हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। दुसरीकडे जर बघितलं तर मेंढ्या खरं तर घेऊन या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे बघताय मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। जवळपास अर्धा तासांहून अधिक काळ या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं नक्कीच एकीकडे पडळकर यांची जी मागणी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे आणि त्याच मागणीसाठी गोपीचंद पडळकर स्वतः या कोल्हापुरातल्या आंदोलन स्थळी पाहायला मिळत आहेत। अर्ध्या तासांहून अधिक वेळ जो आहे तो इथला पूर्ण मार्ग जो आहे तो बंद करून या ठिकाणी रोखून धरलेला आहे। त्यामुळे नक्की लवकरात लवकर आम्हाला या प्रवर्गातून आरक्षण जे आहे ते मिळावं अशीच मागणी करताना हे सगळे या ठिकाणी पाहायला मिळतात। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बारामतीच्या झारगडवाडीत सुद्धा धनगर समाजाचा आरक्षणासाठी रास्ता रोको पाहायला मिळाला। रस्त्यावर शेळ्या आणि मेंढ्या आणत पंढरपूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी इथे रास्ता रोको केला गेला। यावेळी दोन्ही दिशेच्या वाहतुकीचा खोळंबा झालाय, तर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। बारामतीतील झारगडवाडीतली ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर शेळ्या आणि मेंढ्या आणत धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन केलं गेलंय। खरं तर धनगर समाज हा आता एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय, रस्त्यावर उतरलाय असं चित्र पाहायला मिळतं। तर धनगर समाज आज पंढरपूर आणि हिंगोलीतही रास्ता रोको आंदोलन करतोय। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय, तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचं पंढरपुरात मागच्या काही दिवसांपासून उपोषणही सुरू आहे। एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेले 15 दिवसापासून पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे। आपण एकंदरीत बघितलं तर आता धनगर समाज आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता पंतनगर येथील पंत या चौकामध्ये आहे। पंढरपूर कराड रस्त्यावर आता रास्ता रोको करण्यात आलेला। आपण बघितलं तर धनगर समाज शेळ्या मेंढ्यासहित आज धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। पंढरपूरमध्ये गेले 1 तास झालं वाहतूक खोळंबलेली आहे। आपण बघितलं तर आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत धनगर समाज हा आता रस्त्यावर उतरलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की धनगर समाजाचे समन्वयक आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय प्रमुख मागणी आहे आणि काय सांगाल की आज कुठली प्रमुख मागणी आज तुम्ही रस्ता रोको आंदोलन करताय? या ठिकाणी राज्यभरामध्ये आज संपूर्ण धनगर बांधव जमात माझे रस्त्यावरती शेळ्या मेंढ्या घेऊन आलेले आहेत। आमचं या ठिकाणी एकच सरकारला मागणं आहे की आजच्या आज खिलारे कुटुंबाचे 5 धनगराचे दाखले कॅन्सल करावेत आणि तसा आदेश आम्हाला या ठिकाणी काढावा। दुसरी प्रमुख अतिशय मागणी आहे की धनगर या राज्यात अस्तित्वातच नाही, तर मग धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR हा काढून प्रत्येक
जिल्हाधिकाऱ्यांना तो निर्गमित करावा, जेणेकरून आम्हाला उद्यापासून माझ्या तमाम 2 कोट धनगर बांधवांना यासाठी एसटीचा दाखला मिळाला पाहिजे। धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आपण बघितलं तर आता पंढरपूरमध्ये रस्ता रोको सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।